आज आपण नवीन चॅप्टर स्टार्ट करायलो. डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे आपत्ती व्यवस्थापन. तुम्ही बऱ्याच घटना ऐकल्या असाल की काही ठिकाणी भूकंप होतो, काही ठिकाणी सुनामीच्या लाटा, काही ठिकाणी ज्वालामुखीचा उद्रेक, काही ठिकाणी जंगलाला आग लागते, त्याला वणवा म्हणतो आपण. कुठे नदीचा महापूर, कुठे दरड कोसळणे, कुठे ट्रेनचा अपघात है ना, तर विमानाचा अपघात असेल. तर ह्या सर्व ज्या घटना आहेत यांना आपण डिझास्टर म्हणायचं है ना, आपत्ती. आणि या आपत्तीचा सामना कसा करायचा, तर यावर आपला पाठ आधारित आहे. तर पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज डिझास्टर? हे आपत्ती काय आहे? अ सडन कॅलेमिटी that causes large scale damage to life and property. म्हणजे एक अचानक अशी घडणारी ती घटना आहे की ज्यामुळं लाईफ म्हणजे जीवित हानी, बरोबर, आणि प्रॉपर्टी म्हणजे वित्त हानी, म्हणजे मनुष्य आणि पैशाचं खूप जास्त प्रमाणात नुकसान करणारी जी नैसर्गिक घटना घडते त्याला आपण काय म्हणायचं? डिझास्टर किंवा आपत्ती, बरोबर. मग यामध्ये वीज पडून एखादा मृत्युमुखी पडत असेल कोणी, तर ही सुद्धा काय आहे? आपत्तीच आहे. सोसाट्याचा वारा सुटणे, ढगफुटी होणे है ना, तर ह्या सगळ्या डिझास्टर्स असतात. त्यानंतर इथं सेकंड प्रश्न आहे, राईट डिफरंट फॉर्म्स ऑफ डिझास्टर. म्हणजे आपत्तीचे वेगवेगळे रूप कोणते आहेत, किंवा एक्झाम्पल म्हणू आपण, किंवा टाइप्स म्हणू. तर यामध्ये अर्थक्वेक, भूकंप तर माहिती आहे सर्वांना. क्लाउड बस्ट, ढगफुटी होते कधी कधी. सुनामी माहिती आहे तुम्हाला की समुद्रामध्ये जर भूकंप झाला तर अशा वेळेस लाटा किनाऱ्याला धडकतात आणि त्यामध्ये सुद्धा नुकसान होतं, त्याला आपण सुनामी म्हणतो. फॉरेस्ट फायर, जंगलाला आग लागणे असेल. फ्लड, महापूर असेल. व्होल्कॅनिक इरप्शन म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक. तर या सगळ्या घटना काय आहेत? डिझास्टरची वेगवेगळे फॉर्म्स आहेत. तिसरा प्रश्न आहे, विच डिझास्टर्स आर कॉल्ड ॲज नॅचरल डिझास्टर. मग आता नैसर्गिक आपत्ती कशाला म्हणायचं? तर जे नैसर्गिक घटनेमुळे घडतं. जसं की पाहता, ट्रेनचा अपघात हा निसर्गामुळे घडला का? नाही, तो मानवनिर्मित आहे. पण भूकंप होत असेल, सुनामी येत असेल, तर हे काय आहे? नैसर्गिक आपत्ती आहे. आणि म्हणून डिझास्टर ऑकर्स ड्यू टू इव्हेंट्स हॅपनिंग इन नेचर. म्हणजे निसर्गात घडणाऱ्या घटनांपासून जर आपत्ती येत असेल तर त्या डिझास्टरला काय म्हणायचं? नॅचरल डिझास्टर म्हणजे नैसर्गिक आपत्ती. चौथा प्रश्न आहे, व्हॉट इज अवर रोल अबाउट डिझास्टर. मग जेव्हा एखाद्या ठिकाणी आपत्ती येते अशा वेळेस आपलं काम काय आहे? तर दोन गोष्टींमध्ये आपण थोडस आवर्जून लक्षात ठेवायचं. पहिला आहे, ऑलवेज रेडी टू फेस. म्हणजे आपत्ती कोणती येऊ, त्याचा संकटाचा सामना करण्याची आपली स्वतःची काय पाहिजे? तयारी पाहिजे. त्यासाठी आपण प्रिपेअर पाहिजे. आणि त्यासाठी लागतं डिझास्टर मॅनेजमेंट. म्हणजे संकट येण्याच्या अगोदर संकटाचा सामना करण्याची तयारी ठेवणे, बरोबर. तर हे. दुसरा आहे, नेसेसरी हेल्प्स टू विक्टीम. आणि ज्या लोकांवर आपत्ती आली असेल, जसं की आता आपल्याकडे मागच्या वर्षी गोळेगाव या गावामध्ये महापूर आला होता, बरोबर, फ्लड. अशा वेळेस बऱ्याच गावाच्या लोकांनी त्यांना काय केली? मदत केली. मग ही जी विक्टिम्स आहेत, म्हणजे जे संकटात सापडलेले आहेत, तर त्यांना मदत करणे हे सुद्धा डिझास्टर मॅनेजमेंट मध्येच येतं. त्यानंतर आहे, व्हॉट इज डिझास्टर मॅनेजमेंट. मग डिझास्टर मॅनेजमेंट काय आहे? पहा, प्लॅनिंग, प्रिपरेशन अँड ऍक्शन टेकन अगेन्स्ट डिझास्टर. एखादी आपत्ती येत असेल तर त्या गोष्टीसाठी काय करायचं? प्लॅन करायचा. प्लॅनिंग म्हणजे काय? नियोजन करणे. प्रिपरेशन म्हणजे काय? तयार असणे, एखाद्या संकटाचा सामना करण्यासाठी तयार असणे. आणि ऍक्शन म्हणजे कृती करणे, एखादी
आपत्ती आली असेल की त्याच्या विरुद्ध प्रत्यक्ष काय आपण कृती करतो, तर या तिन्ही गोष्टींचा समावेश कशामध्ये आहे, डिझास्टर. मग डिझास्टर मध्ये प्रिपेअर म्हणजे तयार राहायचं, प्लॅन म्हणजे नियोजन करायचं, रिस्पॉन्ड म्हणजे प्रतिसाद द्यायचा, रिकव्हर म्हणजे सर्वांना रिकव्हरीसाठी मदत करायची. इथे लक्षात. आणि म्हणून प्लॅनिंग, प्रिपरेशन आणि ऍक्शन या सगळ्या गोष्टी डिझास्टर मॅनेजमेंट मधल्या आहेत. त्यानंतर 6वा प्रश्न आहे डिफाईन अर्थक्वेक म्हणजे भूकंप या शब्दाची तुम्हाला व्याख्या लिहायची आहे. आणि ती व्याख्या कशी आहे, movement of deep underground rocks causes the earth to shake. This is called earthquake. आता आपण पृथ्वीच्या अर्थ क्रस्ट मध्ये गेलो, भूगर्भात गेलो, तर काय आहे बरं भूगर्भात, काय आहेत, खडक आहेत तिथं. आणि त्या खडकांची जर हालचाल झाली असेल, बरोबर आहे का, तर त्या हालचालीमुळे जमीन थरथर करते. आणि जमीन थरथर करणे म्हणजे कंप पावणे, यालाच काय म्हणायचं, भूकंप. आणि म्हणून अर्थक्वेक यामध्ये काय व्हायलं की अंडरग्राउंड रॉक्स म्हणजे जमिनीखालचे खडक जे आहे त्यांची हालचाल होते, त्याच्यामुळे अर्थ टू शेक म्हणजे पृथ्वी थरथर करते. आणि पृथ्वी कंप पावणे यालाच काय म्हणायचं, अर्थक्वेक किंवा भूकंप. त्यानंतर आहे व्हॉट इज द इपी सेंटर ऑफ अर्थक्वेक म्हणजे भूकंपाचं केंद्र कशाला म्हणायचं है ना, भूकंप केंद्र म्हणा किंवा भूकंप नाभी म्हणू आपण त्याला. द पॉइंट वेअर ह्यूज अमाउंट ऑफ एनर्जी इज रिलीज इन अर्थ क्रस्ट इज अ इपी सेंटर ऑफ अर्थक्वेक. आता पृथ्वीच्या इंटिरियर म्हणजे पृथ्वीच्या आत जर पाहिलं ना, तर प्रचंड प्रमाणात ऊर्जा आहे. काय आहे, ऊर्जा आहे. आणि या ऊर्जा लहरी विशिष्ट प्रकारचा ताण तयार करतात. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी या ऊर्जेचं काय होतं, वहन होतं. आणि ही ऊर्जा जर भूगर्भातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा वेळेस भूकंप घडून येतात. आणि म्हणून ज्या पॉइंटला प्रचंड प्रमाणात है ना, पृथ्वीच्या क्रस्टमध्ये अर्थ क्रस्टमध्ये असणारी जी प्रचंड ऊर्जा आहे ती ज्या पॉइंट मधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करते त्या पॉइंटला काय म्हणायचं, इपी सेंटर ऑफ अर्थक्वेक म्हणजे भूकंप नाभी म्हणू आपण त्याला. पुढचा प्रश्न आहे विच मशीन कॅन मेजर अर्थक्वेक. मग भूकंप मोजण्याचं साधन कोणतं आहे, यंत्र कोणतं आहे, तर ते आहे सिझमोमीटर. काय आहे, सिझमोमीटर. तर हे आहे भूकंप मापक आणि याच्या सहाय्याने आपण भूकंप मोजत असतो. 9वा प्रश्न आहे अर्थक्वेक मेजर इन व्हिच युनिट म्हणजे कोणत्या एककामध्ये आपण भूकंप मोजत असतो. जसं की आपण लांबी मीटर मध्ये, वेळ सेकंदामध्ये, वस्तुमान किलोग्रॅम मध्ये मोजतो, तसं अर्थक्वेक कोणत्या एककात मोजतात, ते एकक आहे रिश्टर स्केल. काय आहे, रिश्टर स्केल. शेवटचा प्रश्न आहे विच अर्थक्वेक कॅन डिस्ट्रॉय एंटायर सिटीज म्हणजे पूर्ण शहर उद्ध्वस्त करतील अशा भूकंपाची क्षमता किती असू शकते, तर ती क्षमता किती आहे, एन इंटेन्सिटी ऑफ 9 रिश्टर स्केल. 9 रिश्टर स्केलचा जर भूकंप झाला तर ते पूर्ण शहर उद्ध्वस्त करू शकतो, इतकी शक्ती त्या भूकंपामध्ये असते. सो अशा पद्धतीनं आपण डिझास्टर मॅनेजमेंट बद्दल काही गोष्टी पाहिल्या. यामध्ये एक लक्षात ठेवायचं आहे की बी प्रिपेअर म्हणजे नेहमी तयार राहायचं, बी सेफ म्हणजे सुरक्षित राहायचं, कीट अँड इमर्जन्सी किट. नेहमी आपल्या सोबत प्रथमोपचार पेटी पाहिजे, आपल्या म्हणजे शाळेत पाहिजे, वाहनांमध्ये पाहिजे. स्टे इन्फॉर्म, काही संकट आलं तर एकमेकांना आपण लगेच सांगायचं. तिसरं हेल्प ऑदर, आपत्तीमध्ये एकमेकांना काय करायची, मदत करायची. स्टे सेफ, स्टे स्ट्रॉंग, सुरक्षित राहायचं, मजबूत राहायचं, संकटाला घाबरायचं का नाही.